हे सरकार ताकदीने आपल्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहणार आहे। सरकार काय नफा कमावणारी कंपनी नाही, त्याच्यामुळे सरकारची आर्थिक परिस्थिती काय, सरकारकडे काय, सरकार लोकांसाठी आहे। आणि म्हणून देवेंद्रजींनी सांगितलंय शेवटचा शेतकरी समाधान होईपर्यंत हे सरकार आपल्या पाठीशी उभं राहणार आहे। मी येताना राणादादा आज इकडे येणार म्हणजे मी प्रतिवर्षी मुख्यमंत्र्यांकडे सकाळी जातो आशीर्वाद घ्यायला। काल मी त्यांच्याकडे गेलो कारण माझं ठरलं होतं 13 तारखेला कुठल्या तरी शेतकऱ्याच्या बांधावर जायचंय। आणि मग कालच मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की साहेब मी 13 तारखेला मुंबईत नाहीये। तर मला म्हटलं कुठे जाणार आहेस? म्हणलं शेतकऱ्याच्या बांधावर कुठल्या तरी गावात जाऊन त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा करणार आहे। तर तेव्हा त्यांना सांगितलं मी धाराशिव जिल्ह्यात जातोय, आमच्या परांडा तालुक्यात जातोय आणि तुमच्या वागे गव्हाण गावात येतोय, माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून आलोय। आणि त्याच्यामुळे आपली अपेक्षा आहे आपलं गाव दत्तक घ्यावं, काही चिंता करायचं कारण नाही। आपण पूर्णपणे आपल्या गावाला जे जे लागेल ते तुमच्या गावाचा दूत म्हणून, आता शब्द दत्तक आहे पण मी तुमचा सेवक म्हणून सरकार दरबारी पण आपण घेऊ मदत, आणि मी माझ्या ताकदीने आपल्या पाठीशी उभं राहू हा विश्वास या ठिकाणी देतो। म्हणून मी आज माझी पत्नी कधीच कुठल्या कार्यक्रमाला जात नाही, माझा मुलगाही कधी जात नाही, पण म्हटलं असा कार्यक्रम एक कौटुंबिक आहे, आज शेतकऱ्यांप्रती संवेदना आहेत म्हणून आम्ही सहकुटुंब या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलोय। वाटप या ठिकाणी आपण करू, त्याच्या मागच्या भावना महत्त्वाच्या आहेत। कधी कधी काय असतं की माणसाला मानसिक आधाराची आवश्यकता असते। मगाशी बोलत असताना अवसान गळाल्यासारखं आमचे बांधव या ठिकाणी बोलत होते। आमचे पहिलं भाषण केले ते अत्यंत आवेशपूर्ण आणि चांगलं त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली प्रताप पाटील, की आम्ही हरलोय, आता आम्ही काय करायचं? तर एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रातला आपला शेतकरी हा अनेक संकट झेलतो, कधीच तो संकटाला घाबरत नाही आणि परांड्याचा तर नाहीच नाही। आणि त्याच्यामुळे आपण डगमगायचं नाहीये। तुम्हाला जे हवंय, आज मी आहे, आमदार राणादादा आहेत, सरकार आपल्या चिंता करू नका। आणखी जास्तीची काही वेगळी मदत आपल्या वागे गव्हाण गावाला लागली तरी आपण त्या ठिकाणी करू। आणि त्याच्यामुळे तुमच्या इतर व्यवस्था ज्या आहेत, अंतर्गत ज्या आहेत, मी विधान परिषदेचा आमदार आहे, माझे सहकारी पण आमदार खूप आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे राणादादा 25 लाख रुपयाचा निधी आपल्याला पालकत्व घ्यायचं आहे ना, तुमचं 25 लाखाचा निधी माझ्या आमदार निधीतला पहिला तुमच्या गावाला जे छोटी छोटी कामं असतील त्यासाठी त्या ठिकाणी देऊ। आणि विधान परिषदेचे माझे इतर जे आमदार आहेत त्यांनाही थोडं थोडं निधी आपल्यासाठी या ठिकाणी करू। आणि या गावातल्या व्यवस्था कशा सुरळीत करता येतील याचा निश्चितपणे आपण प्रामाणिक या ठिकाणी प्रयत्न करू। मला वाटतं हे संकट फार मोठं आहे, या संकटाला किती मदत केली तरी त्या ठिकाणी तोकडीच पडणार आहे। परंतु शेवटी यातनं तुम्हाला उभं राहायचं आहे, तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना हिम्मत देऊन त्या ठिकाणी पुन्हा उभं करायचं आहे आणि एकमेकांना आधार देत आपल्याला पुन्हा हे वागे गव्हाण वाघासारखंच आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे। म्हणजे आम्ही हरलो नाही, आम्ही त्या मानसिक दृष्ट्या हरलो नाही, आम्ही पुन्हा उभं राहिलोय। अशा प्रकारचा एक जिगरबाज, अशा प्रकारचा विश्वास घेऊन आपण या ठिकाणी काम करायचं आहे। बरं, मी आज या ठिकाणी आलो असलो, मी तुमच्यासारख्या खेड्यातनच मुंबईत गेलोय, मी काय मुंबईत नाही जन्माला आलो, तुमच्यासारख्याच खेड्यात आलेलो आहे। मी तर 5-5 किलोमीटर चालत जाऊन त्या ठिकाणी मी शाळा रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकलोय। आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातली आपली अवस्था काय असते, काबाड कष्ट काय असतात, आपल्याला अडचणी, आपल्या आया भगिनी किती मेहनत घेतात याची मला पूर्ण जाणीव आहे आणि कळवळ आहे। आणि म्हणूनच त्या संवेदनशीलतेनं या ठिकाणी आज मी आवर्जून उपस्थित राहिलोय। मुंबईत पण मी ज्या ठिकाणी राहायचो राणादादा, ती चाळ सिस्टीम होती, आमच्या बाजूला तबेला बिबेला शेणाचा असायचा, मोठा पाऊस आला की आमचे पण रूम सगळे पाण्याखाली जायचे।
मग आम्ही पहिला माळा कोणाचा असेल तिकडे जाऊन आम्ही राहायचो किंवा शाळेत जाऊन राहायचो. त्याच्यामुळे अशा परिस्थितीत कसा सामना करायचा किंवा अशा परिस्थितीत काय हाल होतात ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी माहीत असणारा मी आहे. आणि म्हणून आज आवर्जून आज आपल्यात या ठिकाणी मी आलो. मी येऊन काही तुमच्या घरावर लगेच सोन्याची कौलं टाकणार नाही, परंतु तुम्हालाही वाटतं की बाबा नाही आपल्यासाठी कोणतरी विचार करणार आहे. आपल्यासाठी आज मुंबईवरून 400-500 किलोमीटरवर या ठिकाणी आलो. मला कोणतरी म्हणत होतं की कुठला तरी जवळचा गाव बघा ना, म्हणजे तुम्हाला जायला पण बरं पडेल, रस्त्याच्या जवळ बघा. बोला असं दिखाऊ स्वरूपाचं मी कधीच काम आयुष्यात करत नाही. करायचं तर ते मनापासून करायचं आणि ते अंतःकरणापासून करायचं. आणि म्हणून मी या ठिकाणी त्या संवेदनशीलतेतून या ठिकाणी आपल्याकडे आलेलो आहे. बरं तुम्हाला दत्तक घ्यायचं आहे ना, त्याच्या अगोदरच मी तुम्हाला खुशखबर देतोय. तुमच्या मोबाईलवर काय आलंय का? मी माझ्या अकाउंट मधना तुमच्या 254 लोकांना 2-2 हजार रुपये त्या ठिकाणी पाठवले. कारण दिवाळी आहे, मुलाबाळांना फटाके वाजवायचे असतील, काय असेल, अशा वेळेला त्या ठिकाणी ते 2,000 रुपये मला वाटतं कोणाच्या आलेत किंवा आले बघते आलेत. कोणाकोणाचे आलेत? मी राणा दादाला बोललो, घाबरलो, बोललो अजून येतात की नाही. फोन केला तुम्ही साहेब आता इथं. तर ते बँकेतनं त्या प्रोसेसला वेळ लागतो. आले म्हणजे सुरुवात झाली. त्याच्यामुळं ते 2,000 काय तुम्हाला फार मोठं ताकद देणारे नाहीत, पण घरचे आपली मुलं बाळं असतात आणि त्यांना फटाके असतात किंवा 4 गोष्टीचा फराळ असतो. फराळ तर मी देतोय आणि त्याच्यामुळे एक कौटुंबिक वातावरणात आपण सगळ्यांनी राहावं या अपेक्षेतनं या ठिकाणी या गोष्टी आपण केल्यात. मी परमेश्वराच्या सगळं पहिल्यांदा यांनीच दिलं, आतापर्यंत कुणी दिलं काय ते